झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं नाव कशाला द्यायचं यावरून नाशिकमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे। या संदर्भात महापौरांनी सूचना मागवताच विविध कल्पनांचा अक्षरशः पाऊस पडलाय। पण नाशिक नगरीतले पुतळे आणि स्मारक यांची सध्याची अवस्था पाहता बाळासाहेबांचं स्मारक झालंच तर त्यांचं योग्य प्रकारे जतन होणार का हा खरा प्रश्न आहे। बाळासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी काय करू आणि काय नको असं नाशिकमधल्या लोकप्रतिनिधींना झालंय। नाशिकमध्ये पूर्णत्वास येणाऱ्या उड्डाणपुलाला बाळासाहेबांचं नाव द्या अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे। त्यापाठोपाठ शिवसेना गटनेते बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्याची मागणी करतायत। सभागृह नेत्यांनी सभागृहात बाळासाहेबांची प्रतिमा लावण्याची तर बाळासाहेबांच्या नावाचं उद्यान उभारण्याची काँग्रेस नगरसेवकांची मागणी आहे। भाजपनं गोल्फ क्लब मैदानावर पुतळा उभारण्याची तर मनसे नगरसेवकानं नाशिक रोडच्या विभागीय कार्यालयाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी केली आहे। साहेबांचं स्मारक म्हणजे पूर्णकृती पुतळा नाही। मुळात आम्ही तिथे काय सुचवलंय, तिथे एक ऑडिटोरियम सुचवलंय जिथे रोज एक नवीन कार्यक्रम होईल। तिथे आम्ही आर्ट गॅलरी सुचवली आहे जिथे या शहरातल्या नवोदित कलावंतांना त्यांनी तयार केलेल्या कलाकृती मांडता येतील। तिथे आम्ही लायब्ररी सुचवली आहे जिथे आपण फुटफॉल जो म्हणतो की लोक येण्याची संख्या लक्षात ठेवा। स्मारक ही नुसतीच पुतळे आणि उभारली तर त्यांची अवस्थाशी होणारच, परंतु शिवसेनेच्या वतीनं आम्ही सांगतो की या स्मारकाचं पालकत्व सुद्धा आम्ही घ्यायला तयार आहोत। नाशिक महापालिका प्रशासनाचा आजवरचा इतिहास पाहता स्मारक पुतळे उभारायचे आणि त्याकडे दुर्लक्ष करायचं असंच घडत आलंय। संजय गांधींचा पुतळा 12 महिने गवतानं वेढलेला असतो। कुसुमाग्रज कानेटकर यांच्या नावानं उद्यानं उभारली पण त्याची दुरवस्था झालीय। फाळके स्मारक, सावरकर स्मारक, महात्मा फुलेंचा पुतळा आणि शिवरायांचा पुतळाही गेल्या कित्येक वर्षांपासून नूतनीकरणाची वाट पाहतोय। बाळासाहेबांचं स्मारक व्हावा, शिवाजी महाराजांचे पुतळे उभे आहे। प्रत्येक मराठी माणसाचं, प्रत्येक शिवसेनेचा इच्छा राहते, मनापासून हे राहते, सदगती त्यांच्यावर जी भावना आहे ती राहते। प्रत्येकाला वाटतं बाळासाहेबांचं स्मारक व्हावा, परंतु ते स्मारक झाल्यानंतर त्याची निगा सुद्धा व्यवस्थित राखली पाहिजे। निगा राखल्या जात नाही, कोणी लक्ष देत नाही। नगरसेवक फक्त शिवजयंती येऊ द्या, हे येऊ द्या, फक्त तात्पुरतं येतात, परत त्यांच्या परत तोंड उघडून बघणार नाही का काय नाही। अशा माणसाचे तो उभरायच पाहिजे पुतळे आणि त्याची निगा सुद्धा राखल्या गेली पाहिजे। आपण कनिष्ठ पुतळेच उभरायचे, शिवजयंती आणि म्हणजे झेंडेच लावायचे असं नाही पाहिजे। मुंबईत बाळासाहेबांच्या स्मारकावरून राजकारण जोरात असताना नाशिकमध्येही बाळासाहेबांचा वारसा चिरंतनपणे कसा जपता येईल यासाठी नवनव्या कल्पना पुढे येत आहेत। भावनेच्या लाटेवर स्वार होऊन बाळासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी स्मारकं उभी राहतीलही, मात्र कालांतराने त्यांना असंच उपेक्षित आणि दुर्लक्षित स्वरूप जर प्राप्त होणार असेल तर प्रत्येकाने बाळासाहेबांच्या विचारांचा ठेवा आपल्या मनातच साठवावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।